नाशिक महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे की ज्या मिळकतधारकांनी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न करता वापर सुरू केला आहे, तसेच ज्या मिळकतधारकांनी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून मिळकतीचा वापर सुरू केला आहे, अशा मिळकतधारकांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूचित ड प्रकरण ड कराधान नियम 5 अन्वये वापर सुरू केल्यापासून 15 दिवसांच्या आत आयुक्त नाशिक महानगरपालिका यांना कळवण्यात बंधनकारक येत आहे की तरी ज्या मिळकतधारकांनी वरीलप्रमाणे कार्यवाही अनुसरली नाही त्यांना पुनश्च एक संधी म्हणून त्यांनी तातडीने नाशिक महानगरपालिकेचे विभागीय कार्यालय अथवा कर आकारणी विभाग, राजीव गांधी भवन या ठिकाणी लेखी स्वरूपात आवश्यक त्या कागदपत्रांसह कळवण्यात यावे। मिळकतधारक यांनी मिळकतीचे वापरात बदल, भाडेतत्वावरील वापरात बदल, भाडेकरी स्थलांतरित तसेच इमारतीचे व जमिनीचे कर योग्य मूल्य चुकीचे नोंदविले असल्यास इत्यादी बाबत दिनांक 10/3/2026 पावतो नाशिक महानगरपालिकेस लेखी स्वरूपात कळवणे। बसस्थानकाबाबत स्थानिक वर्तमानपत्रात दिनांक 30/1/2026 रोजी जाहीर प्रकटन करण्यात आले आहे, परंतु मिळकतधारकांनी त्यास प्रतिसाद देत नसताना दिसून येते। तरी पुनश्च आवाहन करण्यात येते की मिळकतधारक यांनी मिळकतीच्या वापरात बदल केलेले असल्यास, भाडेकरी स्थलांतर झालेले असल्यास तसेच घरपट्टीबाबत काही तक्रार असल्यास इत्यादींबाबत लेखी स्वरूपात संबंधित कार्यालय येथे कळविण्यात येऊन पोहोच पावती प्राप्त करावी। उक्त नमूद केल्याप्रमाणे अधिनियमातील तरतुदीनुसार कळवणे बंधनकारक असून त्याकरिता मनपाने पुनश्च संधी उपलब्ध करून दिलेली आहे। सदर संधीचा मिळकतधारक यांनी लाभ घ्यावा, अन्यथा नियमाप्रमाणे दंडात्मक पद्धतीने कार्यवाही अनुसरण्यात येईल याची सर्व करदात्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन श्रीमती मनीषा खत्री, आयुक्त मनपा नाशिक यांच्यातर्फे करण्यात येत आहे। नमस्कार नाशिककरांनो, नाशिक महानगरपालिकातर्फे या वित्तीय वर्षाची मालमत्ता कराची वसुलीसाठी आपण खूप एक मोठी मोहीम राबवत आहेत। त्याच्यात ज्या ज्या लोकांची मालमत्ता करांची किंवा दुसरे कुठल्याही प्रकारचे करांची थकबाकी आहे, आम्ही महानगरपालिकेच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी 31 मार्च अगोदर इनफॅक्ट लवकरात लवकर त्यांची जी थकबाकी आहे ते येथे भरावी। जर कोणी हे थकबाकी भरत नसेल किंवा ज्यांच्याकडे जुनी थकबाकी पण आहे, असे लोकांवर आपण आता ॲक्शन घेत आहोत। खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही सगळ्यांना जप्तीचे नोटीस इश्यू केलेले आहे। जवळपास 1200 मिळकतधारकांना हे नोटीस गेलेले आहे। त्याच्यापैकी 101 मिळकतधारकांचे आम्ही ऑक्शन केलेले आहे त्यांची मिळकतीचे, आणि त्याच्यावर नाशिक महानगरपालिकेचे नाव पण लागलं गेलं आहे। अशी प्रकारची बाब आपली मिळकतीबाबत घडू नये म्हणून सर्वात सोपा पर्याय हाच आहे की नाशिक मनपाची वेबसाईटवर जाऊन तुम्ही मालमत्ता कर भरा, आणि तुमच्या ही जी आपण वसुली करतो ह्याच्यात आपण नाशिक शहरासाठी पायाभूत सुविधा उभारतो आणि एक प्रगत नाशिकसाठी आपले पाऊल आपण पुढे ठेवतो। तर तुमचा पण सहभाग नोंदवावा आणि तुमचा मालमत्ता कर ते भरावा। ह्या व्हिडिओ नंतर एक QR कोड पण येईल, तो QR कोड स्कॅन करून पण तुम्ही तुमचा प्रॉपर्टी टॅक्स भरू शकतात। धन्यवाद। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।